गरीब लोकांना अक्कलच नसते. पैसे सेव्ह करायचं सोडून नको तिकडे खर्च करत बसतात. आपण सगळे कधी ना कधी हा विचार करत आलोय. लेट्स ब्रेक दिस मी टुडे विथ सम सायकोलॉजिकल फॅक्ट. पैसे फक्त कम्फर्ट नाही देत, तर ते तुम्हाला एक सायकोलॉजिकल बँडविथ सुद्धा देतात. व्हॉट्स नॉट पॉसिबल इन पॉवर्टी. दिस इज वाय बाहेरून बघणाऱ्याला गरिबी खूप जास्त कन्फ्युजिंग वाटते. अरे यार, हे लोक सेव्हिंग्स का करत नाहीत? अरे हे लोक टीव्ही आणि फ्रीज सगळं ईएमआय वर का घेतात? एवढ्या हाय इंटरेस्ट लोन कोण घेतं? यांची तर लॉंग टर्म प्लॅनिंगच नाहीये. माणसाची सायकोलॉजी त्याच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटने बदलते. तुम्ही स्वतःच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहून गरिबीला जज नाही करू शकत. जेव्हा तुमच्याकडे मंथली रेंट, राशन, पाणी, दवा, दारू अरेंज करायचे पैसे नसतील, तर तुमचं अटेन्शन एवढं नॅरो होऊन जातं की तुम्ही लॉंग टर्म बद्दल जास्त विचार नाही करू शकत. तुम्ही विचार करता आजच्या सर्व्हायवल बद्दल. तुम्हाला बघायला खूप फालतू वाटत असेल, बट इट्स सायकोलॉजिकल अडॅप्टेशन. जेव्हा तुम्हाला उद्याचं माहित नसतं तेव्हा तुम्ही बेट करता आजवरती. तुम्ही ऐकलं असेल इंटरनेटवर फायनान्शियल गुरुज ज्ञान देताना की आजकालचे लोक 30,000च्या सॅलरीमध्ये ईएमआय वर फोन घेत आहेत, टीव्ही घेत आहेत. व्हेरी इरिस्पॉन्सिबल ऑफ देम. फॅक्च्युअली जेव्हा तुमची लाईफ कठीण फेज मधून जात असते तेव्हा तुमच्यासाठी डिग्निटी खूप जास्त मॅटर करते. हे छोटे छोटे प्लेजर्स ईएमआय वर विकत घेताना फालतूपणा नाही वाटत, कारण ते तुम्हाला एक इमोशनल रिलीफ देतात, सोशल बिलॉंगिंग देतात. तुम्ही फील करता की तुमचं लाईफ इज नॉट जस्ट अबाउट स्ट्रगल्स. हे जेवढं पण फायनान्शियल गुरुज आहेत इंटरनेटवरती फिरतायत, त्यांना गरिबीला एका स्प्रेडशीटवर बघायची सवय झाली. लेट मी टेल देम, जेव्हा कोणत्या गरीबाच्या घरी मेडिकल इमर्जन्सी असते तेव्हा फ्युचरमध्ये इंटरेस्ट किती मिळणार हे मॅटर नाही करत. आजचं सर्व्हायवल मॅटर करतं. दॅट्स अ प्रिसाइज रिझन वाय पुअर पर्सन बॉरोज हेवी लोन्स. एज्युकेशन, हेल्थ, बिझनेस या गोष्टींवरती माणूस तेव्हाच लॉंग टर्म इन्व्हेस्ट करतो जेव्हा त्याला फ्युचरमध्ये स्टेबिलिटी दिसते. पण जेव्हा तुम्ही एवढ्या अनप्रेडिक्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये राहता, जेव्हा तुमच्या नेक्स्ट मंथच्या घर भाड्याचा काही नेम नसतो, तेव्हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बद्दल विचार करणं पण मूर्खपणा वाटतो. गरिबी इज नॉट जस्ट अ लॅक ऑफ मनी, इट्स अ माइंडसेट. इट्स अ बिग कॉग्नेटिव्ह लोड. प्रत्येक वेळी असणारी पैशांची चिंता तुमचं पूर्ण मेंटल बँडविथ एक्झॉस्ट करून टाकतो. जर तुम्ही पूर्ण वेळ फक्त सर्व्हायवल कॅल्क्युलेट करा तर कुठे स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंग बद्दल विचार करणार? गरीब माणूस मूर्ख नसतो, तो गरिबीमध्ये मेंटली एवढा ऑक्युपाइड असतो की तो अजून काहीही विचार करू नाही शकत. दिस इज वाय इट इज सुपर इम्पॉर्टंट फॉर द गव्हर्नमेंट ऑफ कंट्री की लोकांचं एज्युकेशन आणि हेल्थकेअर सारख्या बेसिक नीड्सवर चांगलं लक्ष दिलं पाहिजे. इट्स नॉट को इन्सिडेंट वर्ल्डमध्ये कोणता डेव्हलप नेशन आपल्या एज्युकेशन आणि हेल्थकेअर सिस्टमला नीट केल्याशिवाय डेव्हलप झाला, आणि जेवढे पण गरीब देश आहेत त्यांचं एज्युकेशन आणि हेल्थकेअर सिस्टम फक्कप आहे.